दरम्यान सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी समोर आलं आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या किंवा सुरू करण्यात आल्या। एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बोलू लागले आणि दुसरीकडे निवड करताना घाई होते अशी चर्चा सुरू झाली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निर्णय भाजप घेतय असाही सूर दिसून येऊन लागला। अजित पवार आणि शरद पवार यांची विलीनीकरणाची तथाकथित बैठकीची व्हिडिओ क्लिप आजच्याच दिवशी लीक करण्यात आली मीडियाकडे आणि यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर मुद्दामून जाणीवपूर्वक प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आणि कोणते मुद्दे यामुळे उपस्थित होत आहेत पाहूयात ग्राफिक्सद्वारे। सुनेत्रा पवारांना कमी लेखण्याचा प्रयत्न कोण करतंय? विलीनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ आत्ताच का समोर आणला गेला? अजितदादांच्या हयातीतले निर्णय आता पुन्हा लादण्याचा प्रयत्न होतोय का? सुनेत्रा पवार स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत का? सुनेत्रा पवार यांच्या विरोधातला नरेटिव्ह कोण पसरवतंय? सुनेत्रा पवार या स्वतः निर्णय घेऊ शकत नाही असं कुणाला वाटतंय? सुनेत्रा पवारांविरोधात कुजबूज मोहीम का राबवली जाते आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाविरोधात आतापासूनच चर्चा का सुरू केल्या जात आहेत? आपल्यासोबत आहेत पुढारीच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर। मृणालिनी जी, एक आजच्याच दिवसामध्ये सकाळपासून काही वृत्तपत्रांपासून ते व्हिडिओ क्लिप पर्यंत सगळ्याचा सार असा आहे की सुनेत्रा पवारांना काही करता येत नाही, कोणीतरी परस्पर निर्णय घेतंय, अशा प्रकारे त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न का होतोय? एक तर लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात असलेले मतभेद अधिक तीव्रपणे समोर आलेले आहेत। आता भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाचे निर्णय घेताय का याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने त्वरित द्यावं। खरं तर असं दिसतंय की सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्या पक्षाची सूत्र हाती घेतलेली आहेत। त्यांनी त्यांच्या पक्षातली भावना म्हणून सुनेत्राताईंना विनंती केली आहे ती त्यांना मान्य झाली आहे म्हणून त्या इथे आलेले आहेत आणि शपथविधी घेणार आहेत। पवार कुटुंब पवारांच्या अधिपत्याखाली वाढलेले पक्ष हे दोन वेगवेगळ्या एंटिटीज झालेले आहेत, हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे। दुसरं असं की पवार साहेबांचं अतिशय मोठं योगदान जरी लक्षात घेतलं तरी कदाचित त्यांच्या सुनबाई सुनेत्रा आणि अजितदादांची दोन मुलं जय आणि पार्थ यांना पवारांच्या सल्ल्यानुसार वागावं असं आता वाटत नाहीये। आमच्या पक्षातले निर्णय आम्ही घेऊ अशी काहीतरी भूमिका असेल। त्यानंतर आता जी श्रेयाची लढाई सुरू झालेली आहे किंवा विलीनीकरणाची सुरू झाली आहे त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटांनी स्पष्ट करावं की त्यांना सत्तेकडे जायचं आहे का, आणि जर अजितदादांच्या नेतृत्वात विलीनीकरणाची चर्चा सुरू होणार होती, झाली होती, तर ते सत्तेत राहून विलीन होणार होते का बाहेर होणार होते? महाराष्ट्राला मला असं वाटतं या प्रश्नांची उत्तरं द्यायची दोन्ही गटांनी गरज लक्षात घ्यावी। अर्थात आपल्यासोबत आहेत माझे सहकारी संदीप रामदासी। संदीप, या पार्श्वभूमीवर प्रश्न असा आहे, काही एक प्रश्न उपस्थित होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात, पण या सगळ्याचा सूर असा आहे, म्हणजे उदाहरणार्थ अचानक बातमी काय की राष्ट्रवादी भाजपच्या ताब्यात, सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर बंदूक, सुनेत्रा पवारांना कोण ऑपरेट करतंय? सुनेत्रा पवार स्वतः निर्णय घेऊ शकत नाही हे नॅरेटिव्ह कोण उभं करायचा प्रयत्न करतंय आणि का करतंय? काल आपल्याला अनेक ठिकाणी असा प्रश्न विचारलेला दिसला की इतकी काय घाई आहे, इतकी काय घाई आहे, हा जसा प्रश्न या बाजूने विचारला गेला तसाच हा पण प्रश्न आहे की सुनेत्रा पवार तर आणखी सुरुवात पण त्यांच्या पर्वाची झालेली नाहीये, तर इतकी काय घाई आहे की त्यांना एकदम कमी लेखण्याची सुरुवात करण्यात आली। अशा पद्धतीने जे प्रश्न आता आपण पुढारी न्यूजवर दाखवतोय ते प्रश्न हे असे अचानकच रॅन्डमली आलेले नाही आहेत, हे कालपासून हळूहळू ज्याला सॉर्ट ऑफ आपण जो म्हणतोय की हा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय तो करण्याची इतकी घाई काय आहे? त्यांना स्वतःला प्रूव्ह करण्याचा पण तुम्ही वेळ देणार नाही आहेत का? आणि ही घाई कुठल्या गटाकडनं होते, कुठल्या नेत्यांकडनं होते, हे कालोघात आपल्या समोर येणारच आहेत, पण त्याची पण इतकी घाई का हा प्रश्न सुद्धा आता विचारण्याची वेळ आलेली आहे। आणि मला खात्री आहे की एकदा पहिली तर हा धक्का दुखवटा त्यानंतर आजच्या घडामोडी ह्या एकदा डायडाऊन स्लो झाल्या की मला खात्री आहे की अजितदादाच्या गटाकडनं सुद्धा याची सगळ्यांची उत्तरं दिली जातील आणि त्याची सुरुवात प्रसन्न आत्ता आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांनी केलेली दिसते की ज्या पद्धतीचा व्हिडिओ पहिल्यांदा अचानकच हा पसरवण्यात आला की बघा
विलिनीकरण होणार होतं का, तर होणार होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हो. पण ज्या पद्धतीने आत्ताचा हा व्हिडिओ आपल्याला दिसतोय समोर आलेला, की फक्त अजितदादा तिथं आहेत, बाकी सगळे शरद खरं आहे. पवारांशी रिलेटेड सगळे नेते आपल्याला तिथं दिसत आहेत, तर तो व्हिडिओ टाकून काय सूचित करायचं होतं त्याला सुनील तटकरेंनी कुठंतरी छेद दिलाय आणि त्यांनी थेट याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अत्यंत महत्वाचा आहे हा मुद्दा, अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्या जोडीला एक मुद्दा मी पुन्हा मृणाल मॅडमकडे घेऊन जातो. मृणालजी, आता 1 तासाभरापासून पार्थ पवार गोविंद बागेत आहेत, असं काही चाललंय का की ठीक आहे जो काही मनमोठाव असेल पण किमान आजच्या शपथविधीला शरद पवार, सुप्रिया सुळेंनी, किमान शरद पवारांनी यावं यासाठी असे प्रयत्न चालू असतील का केवळ आम्ही असा निर्णय घेतोय तुम्हाला आम्ही कळवलेला आहे, काय नेमका प्रकार आहे? मला असं वाटत नाही की पवार साहेब त्यांच्या या वयात शपथविधीला आता हजर होतील. तशी जर इच्छा असती सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांची, तर ते कालच त्यांना भेटायला गेले असते आणि बरोबर या अशी विनंती केली असती. प्रसंग खरं तर असं आहे की हातातून वेळ निघून गेलेली आहे पवार साहेबांच्या. कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल. आज आपण त्यांच्या पत्रपरिषदेतलं एक अतिशय महत्वाचं वाक्य विसरतो. ते म्हणाले की विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये मी नव्हतो. म्हणजे पवारांना विलिनीकरणाबद्दल काही बोलायचं होतं का नव्हतं, आणि विलिनीकरण होणार होतच या विषयावर एक पत्रकार म्हणून माझी वेगळी मतं आहेत. अजितदादांना विलिनीकरण घडवून आणण्याची इच्छा होती, त्यांचं त्यामुळे एनडीएतलं स्थान वाढणार होतं. ते गेल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा या वायफळ झालेल्या आहेत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ पुन्हा एकदा पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करायची तयारी का दाखवतील, हा एक मुळातला प्रश्न. आणि 2 ज्या निवडणुका झाल्या त्यात पवार साहेबांची शक्ती दुर्दैवाने क्षीण झालेली आहे. अशा क्षीण झालेल्या नेत्याला वय आहे आणि त्यांनी कधीतरी आपल्याला वाढवलंय म्हणून राजकारणात जवळ घेतात का, हा मुद्दा आहे. राजकारण अत्यंत रोखठोक असतं. पवारांच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन जायची या नेत्यांची इच्छा दिसतेय. ती यशस्वी होईल का, हा पुढचा मुद्दा आहे. पण आपल्या हातून आपल्याला न विचारता घरातली सून शपथविधीसाठी निघून गेल्याचं शल्य पवार साहेबांच्या मनात तर नाही ना, असा आत्ता या घडीला उपस्थित होणारा प्रश्न आहे. आणि तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत, कुर्निसात करत त्यांच्याच पक्षातले लोक विचारतायत, हे आत्ताच्या घडीचं रोकडं वास्तव आहे. पण म्हणजे मृणालजी, पवार घराण्यामध्ये सध्या तरी शाब्बास सुनबाई म्हणण्यासारखी स्थिती नाहीये. तर मला असं वाटतं की पवार साहेबांनी, मला ते विधान आत्ता त्याची क्लिप माझ्याजवळ नाही, घरची मुलगी आणि घरची सून याच्यात कुठेतरी फरक केला होता. त्यामुळे आता सुनबाई पतीच्या निधनानंतर सासऱ्यांचा हा वारसा मानेलच का, हा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शाब्बास सुनबाईच्या ऐवजी शाब्बास घराणं म्हणायची इच्छा असावी, ती पूर्ण झाली नसल्यामुळे काहीशी अस्वस्थता आहे का, याकडे पण लक्ष द्यावं लागेल. धन्यवाद मृणालजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्या